नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, एक नवीन वॅकन्सी घेऊन आलो आहे, जी की असणार आहे 15 वित्त आयोगाअंतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी. UHWC म्हणजे अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटर. यामध्ये तुम्हाला कंत्राटी तत्त्वावर जॉब करायचा आहे. तर पहा, या ठिकाणी कोणते कोणते पद आहेत? स्टाफ नर्स आणि MPW मेल. MPW मेल म्हणजे मल्टीपर्पज वर्कर जे आहे, मल्टीपर्पज वर्कर मेल. ठीक आहे, तर हे दोन पदे या ठिकाणी आहेत. संपूर्ण माहिती आपण कव्हर करणार आहे. तर पहा, या ठिकाणी स्टाफ नर्सचे मंजूर पदाची संख्या जी आहे 38 आहे. त्यामधली वॅकन्सी निघालेली आहे 16 पदासाठी. तर सध्या स्टाफ नर्सची 16 पदाची वॅकन्सी आहे, ज्यामध्ये रिक्त पदस्थापनेचे ठिकाण जे आहे समितीच्या निर्णयानुसार वेळोवेळी रिक्त होणाऱ्या ठिकाणची पदस्थापना करण्यात येईल. कास्टनुसार जागा पाहिल्या तर ओपनसाठी 9 येतं, EWसाठी 1, ACBसाठी 2, OBCसाठी 3 आणि NTDसाठी 1. GNM जे आहे ते अर्ज भरू शकतात. लक्षात असू द्या, GNMवाले अर्ज भरू शकतात. फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन हे जे आहे कंपल्सरी लागणार आहे. 43 वर्षापर्यंत जे आहेत कास्ट रिझर्वेशनवाले अर्ज करू शकतात आणि ओपनवाले जे आहेत 38 वर्षापर्यंत. मानधन तुम्हाला या ठिकाणी 20,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर आहे MPW म्हणजे जे आहे मल्टीपर्पज वर्कर याचं पूर्ण नाव आहे, ज्यामध्ये 38 मंजूर आहेत, 15साठी जागा निघालेल्या आहेत. त्यानंतर पहा, कास्टनुसार अशा आहेत: ओपनसाठी 4, EWS 1, ACBसाठी 2, OBCसाठी 4, SBCसाठी 1, NTD 1, NTB 1 आणि ST 1. अशा सर्व मिळून ज्या आहेत 15 जागा या ठिकाणी सुटलेल्या आहेत. त्यामध्ये पहा, तुम्हाला 43 आणि 38 18,000 मानधन असणार आहे. 43 हे रिझर्वेशन, 38 हे ओपनवाल्यांसाठी. आता अर्ज कोण भरू शकतो? तर पहा, या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी सर्वात अगोदर तुमचं जे आहे HSC होणं गरजेचं आहे. HSC म्हणजे 12वी सायन्समधून होणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, दुसरी गोष्ट म्हणजे विभागाचे आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र जे आहे नागपूर या ठिकाणी, यांच्याकडून तुम्हाला आरोग्य कर्मचारी पदाचा निश्चित केलेला जो निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे तो असणं गरजेचं आहे. त्यालाच सॅनिटरी इन्स्पेक्टर जे आहे म्हटलं जातं. तर हे खूप महत्त्वाचं कोर्स आहे, याशिवाय तुम्ही अर्ज भरू शकत नाही. एकूण पदे या ठिकाणी जे आहेत मंजूर हे 76 आहेत. त्यामध्ये तुम्हाला जे आहे ते 31 पदासाठी हे जाहिरात निघालेली आहे. त्यामध्ये पहा, शेवटची तारीख जर पाहिली तर ही तारीख आहे 27/5/2026. 27/5/2026. ठीक आहे, अजून एक दिवस बाकी आहे. जर लोकलचे जे कोणी नागपूरचे आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी आपले मित्र वगैरे अर्ज करू शकतात, जे नागपूरचे आहेत त्यांच्यासाठी. उद्या 12 वाजेपर्यंत आहे. आज जरी तुम्ही प्रोसेस जाऊन अर्ज वगैरे दिला तर उद्यापर्यंत हे होऊन जातं, काही अडचण नाही आहे. त्यामध्ये पहा, या ठिकाणी काय सांगितले, सविस्तर जाहिरात जे आहे NHMZP-Nagpur.in, त्यानंतर ZP-Nagpur महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in या वेबसाईटवर अवेलेबल असणार आहे. त्यानंतर पहा, पात्र यादी अपात्र यादी या वेबसाईटवरच येणार आहे. त्यासाठी ही वेबसाईट माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो. शेवटची तारीख तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेली आहे. सूचना: वरील सर्व पदाकरता ZP-Nagpur या संकेतस्थळावर जाऊन उमेदवाराने आपली दूरध्वनी क्रमांकाची नोंद करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे अनिवार्य आहे. लक्षात असू द्या, फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरणार आहेत. ऑनलाईन पद्धतीनं म्हणजे तुम्ही लगे पण भरू शकता, काही अडचण नाही आहे. त्या ठिकाणी जायची वगैरे गरज नाही. ठीक आहे, या ठिकाणी दूरध्वनी क्रमांकाची नोंद म्हणजे तुमचा मोबाईल नंबरचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. कोणते अर्ज कार्यालयात स्वीकारले जाणार नाही. ऑफलाईन पद्धतीचा अर्ज प्रोसेस नाही. ठीक आहे, लक्षात असू द्या. फॉर्मॅटनुसारच अर्ज भरण्यात, अन्यथा उमेदवारांना अपात्र ठरण्यात येईल. आता लक्षात असू द्या, या वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला. वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचं जे आहे रजिस्ट्रेशन करायचं. मोबाईल नंबरचं रजिस्ट्रेशन केल्यावर पूर्ण जे फॉर्मॅट आहे ते जे दिलेलं आहे त्या ऑनलाईनमध्ये त्या ठिकाणी अर्ज भरायचा आहे. संपर्काकरता तुम्हाला जर काही अडचण असेल तर हा पत्ता दिलेला आहे, या पत्त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. त्यानंतर पहा, या ठिकाणी टिप: ZP-Nagpur संकेतस्थळावर अर्ज सादर करताना उमेदवारांनी आपले मूळ दस्तऐवज स्कॅन करूनच अपलोड करावे. तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ऑनलाईन अर्जाचं संपूर्ण माहिती अचूक भरणे गरजेचे आहे. म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन भरताय ती करेक्ट भरा. चुकीचे आढळून आल्यास त्या ठिकाणी तुम्हाला लगेच रिजेक्ट करण्यात येईल. ऑनलाईन अर्ज सादर करताना शुल्क मागासवर्गीय प्रवर्गासाठी 100 रुपये आणि ओपन प्रवर्गासाठी 150 रुपये. ठीक आहे, तुम्ही जे आहे
RTGS किंवा UPI वगैरे जे काय आहे ते करू शकता. ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण माहिती जवळपास कव्हर झालेली आहे. तरी पण कोणाला समजलं नसेल तर परत एकदा या ठिकाणी मी तुम्हाला माहिती सांगतो. हे जे आहे NHM नागपूर या ठिकाणी तुम्हाला वॅकन्सी आलेली आहे, ज्यामध्ये स्टाफ नर्स आणखीन MPW, ठीक आहे, या 2 पदासाठी वॅकन्सी आहे. जवळपास 31 एकूण पदे आहेत. दोन्ही मिळून जे जर या ठिकाणी पाहिलं तर उद्याची तारीख जी आहे या ठिकाणी शेवटची आहे. उद्याची ऑनलाईन पद्धतीनं अर्ज आहे. तुम्ही हे कधी पण भरू शकता, आतासुद्धा किंवा मग दुपारी वगैरे कधी पण. ठीक आहे, ऑनलाईन महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला ZP नागपूरची वेबसाईट आहे ऑफिशियल, ही वाली NHM ZP नागपूर ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे. ठीक आहे, उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरता येतो. या ठिकाणी जे आहे तुम्हाला फीस असणार आहे 150 रुपये, जे ओपनवाल्यांसाठी 100 रुपये जे असणार आहे हे कास्टवाल्यांसाठी. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला जे आहे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटच अपलोड करायचे आहेत. त्या डॉक्युमेंटमध्ये खोटे डॉक्युमेंट वगैरे अपलोड करू नका. ठीक आहे, त्यानंतर ह्या वेबसाईटवर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर काही दिवसांनी पात्र म्हणजेच इलिजिबल व नॉट इलिजिबलची यादी लागेल. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलं जाईल. या ठिकाणी मानधन असणार आहे 18,000 जे असेल हे MPWसाठी असेल आणि 20,000 जे असेल हे स्टाफ नर्ससाठी असेल. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.